नमस्कार. सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हे केळफूल आहे. काही ठिकाणी ह्याला कोका म्हणतात, आमच्याकडे केळीचं बोंड म्हणतात. आज आपण ह्याच केळफुलाची भाजी करणार आहोत. आधी याची बाहेरची पानं काढायची, म्हणजे मग ही आत फुलं दिसतात ना, याची आपल्याला भाजी करायची. पण हे साफ करायची एक विशिष्ट पद्धत असते. आधी ही पानं बाहेरची जी आहेत ती काढून घ्यायची या प्रकारे, आणि जितकी निघतील तेवढी काढून घ्यायची. मग जो आतमध्ये राहतो ना कोवळा भाग, तो भाजीमध्ये वापरायचा आहे आपल्याला. आणि ही जी फुलं आहेत ना, याच फुलांची नंतर केळी बनतात. ही पानं टाकून फक्त फुलं आपल्याला भाजीसाठी घ्यायची आहेत. आता ही साफ करताना बघा, हा जो प्लॅस्टिकसारखा भाग काढला ना, तो काढून टाकायचा. आणि हा एक दांडा असतो त्यामध्ये, हा खूप कडक असतो, हा काढून टाकायचा. हे पहा, हे फुलाचं स्टेमन असतं आणि म्हणजेच पुकेसर, तो काढून टाकायचा. हा जर राहिला ना भाजीत तर भाजी कडू होते, म्हणूनच हे काढणं अत्यंत गरजेचं असतं. परत एकदा बघा, हा जो आहे ना दांडा मोठा जाड, तो काढायचा. हा, आणि त्याच्या बघा खाली एक हे प्लॅस्टिकसारखं ट्रान्सपरंट पोर्शन आहे, तो काढायचा. त्याला आमच्याकडे कोकणामध्ये सुपली म्हणतात. ही भाजी साफ करायला जास्त वेळ लागतो, पण भाजी छान होते. आता हे पहा, आपली भाजी साफ करून झाली आहे. हे मी असं रचून ठेवलं आहे, कारण ही भाजी आपल्याला आधी धुवायची नाही आहे. ही अशीच बंच उचलून कापता येते म्हणून. आणि हे जे शेवटी राहिलेलं फूल असतं ना, हे आपण काकडी जशी चोचवतो कोशिंबीर करताना, तशी थोडी चोचवायची, म्हणजे असं कापून घ्यायची आणि नंतर बारीक चिरून घ्यायची. यामध्ये जास्त डिंक असतो. आणि ही भाजी कापायला घ्यायच्या आधीच एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आणि कापून भाजी झाली की त्यामध्ये टाकायची. कारण ह्या भाजीला खूप डिंक असतो ना, आणि लगेच भाजी काळी पडते. आणि कापलेली भाजी या पाण्यामध्ये 2 ते 3 तास तरी भिजवत ठेवायची. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल भाजी साफ करायला, तर आदल्या दिवशी रात्री ही साफ करून पाण्यामध्ये भिजवून ठेवायची. आणि पाण्यात न काढताना पण 1-2 पाण्याने ती धुवून घ्यायची, म्हणजे त्याचं काळं पाणी निघतं. घट्ट पिळून घ्यायची आणि परत पाण्यात ठेवायची. आता आपण भाजी करायला घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला फोडणीसाठी एक कांदा लागणार आहे. आमच्याकडे कोकणात टोमॅटो टाकत नाही, पण मी इथे टोमॅटो वापरते. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 2-3 चमचे मालवणी वाटप, म्हणजे कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण केलेलं असतं. मी हे वाटण फ्रीझरमध्ये करूनच ठेवते, म्हणजे भाज्यांना सकाळच्या वेळेला घाईघाईमध्ये ते पटकन वापरता येतं. आता इथे आपण कांदा चिरून घेतला आहे, 1 टोमॅटो चिरून घेतला आहे. लसूण वापरतात फोडणीला, पण माझ्या या चटणीमध्ये लसूण पण आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण सर्व आहे, म्हणून मी फोडणीला फक्त कांदा, कढीपत्ता आणि टोमॅटो वापरते. आणि मी काल रात्री अर्धी वाटी वाटाणा भिजत घातला होता. तो मी कुकरला 4-5 शिट्ट्या देऊन चांगला शिजवून घेतला आहे. आता आपण फोडणी देऊया. कढई ठेवली आहे गॅसवर, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल तापलं की मग कांदा घालूया. कांदा तेलावर परतायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये आपण थोडंसं कढीपत्त्याची पानं घालूया. कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये टोमॅटो घालूया. आता टोमॅटो पण आपण कांद्याबरोबर नरम होईपर्यंत परतून घेऊया. आता ह्यामध्ये हळद, हिंग आणि 1 चमचा मालवणी मसाला घालूया. आता मालवणी मसाला जर नसेल तुमच्याकडे, तर रोजच्या वापरातला मसाला घालायचा. आणि आता घालूया आपण हे उकडलेले काळे वाटाणे.
काळे वाटाणे छान लागतात ह्या भाजीमध्ये, पण उकडलेली चवळी, चणे घातले ना तरीही चालतं. आता आपण ही भाजी घालायची आहे, पण ही पाण्यामधून घट्ट पिळून घ्यायची आणि ती घालायची आहे. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ही काळी झाली नाही, नाहीतर ना काळी पडते. यामध्ये डिंक असतो, याला खूप राप असतो आणि ही भाजी थोडीशी चवीला तुरट असते. आता भाजी परतून घ्यायची आहे. मसाल्यावर चांगली परतली की मग यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ. आणि मीठ घातल्यानंतर परत ढवळायची आणि ही भाजी झाकून ठेवायची नाही लगेच. आता यामध्ये हे 2 चमचे वाटप घालते. वाटप पण मिक्स करून घ्यायचं आहे. आपला वाटाणा जरी उकडलेला असला ना तरी ही भाजी शिजायला आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागणार. तर मी आधी थोडंसं पाणी शिंपडते आणि ही वाफेवरच शिजवायची आहे आधी. पण असं कोकणात म्हणतात की ह्या भाजीवरनं लगेच झाकण नाही ठेवायचं, झाकण ठेवलं तर भाजी कडू होते, म्हणून आधी थोडीशी शिजवून घेऊया. ही भाजी कुकरला लावली ना तर एका शिट्टीमध्ये छान शिजते. आणि हो, जर तुमच्याकडे वाटप तयार नसेल किंवा तुम्हाला वेळ नसेल तर थोडंसं ओलं खोबरं चांगलं अर्धी वाटी घ्यायचं आणि ते घालायचं, त्यानेही छान लागते भाजी. तर झाकण ठेवलं की झाकणावर पाणी ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. नंतर आपण भाजी बघूया झाली का. हे पहा, अजून पाणी आहे थोडंसं. आणि ही भाजी ना थोडीशी चवीला तुरट असते, म्हणून शिजत आली ना की मग त्यामध्ये 2 कोकम टाकायचे. आणि काही जणांना गूळ पण आवडतं, गूळ टाकलं तरी चालतं, पण मी फक्त कोकमच टाकते. गूळ म्हणजे अगदी जरासं अर्धा चमचा गूळ टाकायचं, म्हणजे तुरटपणा थोडासा कमी होतो. ही भाजी खाण्यामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि केळफुलांमुळे हार्मोन्सही बॅलन्स राहतात. ह्या केळफुलामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हायटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. आता मी ह्या भाजीमध्ये 3 कोकम टाकलेत. आता भाजी ढवळून मी फक्त 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ देणार आहे. गॅस कमीच आहे. आणि 2 मिनिटानंतर आपण उघडून पाहायचं आहे, आपली भाजी झालेली आहे. ही आहे कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेली केळफुलाची भाजी. ही पौष्टिक असते. वेळ लागतो साफ करायला, पण तरीही केव्हा तरी वेळ काढून ही करायची. आणि हे केळफूल बाजारातही आपल्याला सहज मिळतं. ही भाजी तुम्ही करता का आणि कशी करता ते मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा, म्हणजे आपण परत भेटू एखाद्या नवीन रेसिपीसह. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.